नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. नाफेड NCCFच्या कांदा साठा तपासणीसाठी धाडी. नाशिकमध्ये गोपनीय पद्धतीने कारवाई, खरेदीदारांचे धाबेदन आणले. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून नाफेड व NCCF या दोन्ही संस्थांनी प्रत्येक 1.5 लाख टन कांदा खरेदी केली. मात्र खरेदी पश्चात नोंदीच्या तुलनेत उपलब्ध नसलेला साठा, खरेदी केलेल्या कांद्यांमध्ये गुणवत्तेचा अभाव याबाबत शंका असल्याने केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या पथकासह भारतीय अन्न महामंडळाच्या पथक जिल्ह्यात अचानक दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बोगस काम करणाऱ्या संस्था व शेतकरी उत्पादन कंपन्यांचे धाबेदन आणले आहे. केंद्र शासनाच्या केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय हे ग्राहकांसाठी नाफेड व NCCF या केंद्रीय नौदल संस्थेमार्फत शेतकऱ्यांकडून किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत कांद्याची खरेदी केली. मात्र या गोंधळ, अनियमितता व भ्रष्टाचारी अनेक गंभीर प्रकरणे सातत्याने समोर आली आहेत. कांदा खरेदी प्रक्रियेदरम्यान अनियमितता किंवा गैरव्यवस्थापन टाळण्याच्या दृष्टीने तसेच खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून दक्षता समिती पथक नियुक्त करण्यात आले होते. या समितीच्या प्रत्यक्ष पाहणीत देखील गोंधळ समोर आले होते. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे कळविण्यात येत होता. अशातच दिल्लीतून पथक नाशिकला दाखल होऊन धाडस सुरू केले आहे. पोर्टलनुसार खरेदी पश्चात कांद्याची साठवणूक, कांद्याची स्थिती, दर्जा, आकार व एकूणच गुणवत्ता तपासली जाणार आहे. 3 दिवसांपासून ग्राहक व्यवहार विभागाचे काही प्रतिनिधी पोर्टलनुसार केलेली खरेदी व साठा यांचा सर्वसाधारणपणे पाहणी सुरू होती. मात्र अशातच पुन्हा दुसरे पथक झाले होते. त्यामुळेच केंद्र सरकारही यंदा कांदा खरेदीच्या मुद्द्यावर सावध झाल्याचे दिसते. चला तर मग मित्रांनो, आता पाहूया चालू घडीचे कांद्याचे भाव. पहिले मार्केट. पारनेर लोकल कांदा 8,341 क्विंटलची आवक असून 2,000 दराने जाताना दिसत आहे. वैजापूर शिऊर लोकल कांदा 1,335 क्विंटलची आवक असून 1,600 दराने जाताना दिसत आहे. जुन्नर ओतूर लोकल कांदा 11,636 क्विंटलची आवक असून 1,810 दराने जाताना दिसत आहे. कामठी लोकल कांदा 23 क्विंटलची आवक असून 2,000 दराने जाताना दिसत आहे. मंगळवेढा लोकल कांदा 21 क्विंटलची आवक असून 1,850 दराने जाताना दिसत आहे. वाई लोकल कांदा 25 क्विंटलची आवक असून 2,200 दराने जाताना दिसत आहे. पुणे मोशी लोकल कांदा 662 क्विंटलची आवक असून 1,500 दराने जाताना दिसत आहे. पुणे मांजरी लोकल कांदा 100 क्विंटलची आवक असून 1,200 दराने जाताना दिसत आहे. पुणे पिंपरी लोकल कांदा 25 क्विंटलची आवक असून 1,500 भावाने जाताना दिसत आहे. जुन्नर आळेफाटा लोकल कांदा 7,351 क्विंटलची आवक असून 2,010 दराने जाताना दिसत आहे. सातारा लोकल कांदा 415 क्विंटलची आवक असून 2,000 दराने जाताना दिसत आहे. जुन्नर नारायणगाव लोकल कांदा 64 क्विंटलची आवक असून 1,800 भावाने जाताना दिसत आहे. शिरूर कांदा मार्केट लोकल कांदा 3,584 क्विंटलची आवक असून 1,800 दराने जाताना दिसत आहे. तर मित्रांनो, हे झाले चालू घडीचे कांद्याचे भाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.